संघ तुम्हाला पाहायला मिळतोय तो जय दुर्गा क्रिकेट संघ रोहिंजन असे दोन संघ, दोन्ही संघांना देऊया आपण शुभेच्छा आणि जाऊया मॅचच्या दिशेनं. हॅलो हॅलो चेक. आणि बघा दिगोडे संघ आपण कुठेही जाऊ नका. सामना हा संपल्यानंतर लगेच आपण सेकंड राऊंडचा सामना खेळवणार आहोत. हेलो हेलो. तो फिर एक बार आए हुए तमाम दर्शकों का स्वागत करना चाहूंगा. विघ्नहर्ता ट्रॉफी 2024 का शानदार आयोजन यहाँ पर नजर आता हुआ. मीत 11 मोह बनाम जय दुर्गा रोहिंजन के बीच में ये मैच होने जा रहा है. टॉस जीता है टीम जय दुर्गा रोहिंजन टीम ने. पहले फील्डिंग करने का फैसला लिया. गेंदबाजी मार्ग पर आते हुए गेंदबाज प्रणव पाटिल जो रायगढ़ प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग, बड़ी बड़ी जरूर टूर्नामेंट खेलने का काफी एक्सपीरियंस है इस खिलाड़ी के पास. टीम का मुख्य खिलाड़ी जरूर टीम के कप्तान. गेंदबाजी मार्ग पर तैयार. स्ट्राइक एंड के ऊपर सूर्या मस्कर, मोह टीम का सबसे बड़ा और सबसे ताकतवर खिलाड़ी जो माना जाता है वो सूर्या मस्कर स्ट्राइक एंड के ऊपर. नॉन स्ट्राइक एंड के ऊपर हर्षद कड़व, काफी बड़ा नाम. इस खिलाड़ी के नाम भी मैन ऑफ द सीरीज की बाइक है. दोनों जरूर बड़ी टीमें और बड़ी टीमों के बीच में ये मुकाबला शुरू होता हुआ. गेंदबाज प्रणव तैयार. पहले गेंद के ऊपर अपील हो रही है. जरूर अपने आप के ऊपर नाराज है गेंदबाज. अपील काफी ताकतवर की थी लेकिन यहां से अंपायर का इशारा आता हुआ. नॉट आउट. अंपायर डिसीजन इज द फाइनल डिसीजन. इस गेंद के ऊपर ये रन मिलती हुई नजर आ रही है. ये रन अंपायर लेग बाइज है, बल्ले से रन है. जरूर तुरंत इशारा आता हुआ अंपायर का. ये बल्ले से रन मिलती हुई सिंगल और सिंगल के साथ सूर्या मस्कर अपना खाता खोलते हुए नजर आ रहे. एक रन स्कोर कार्ड के ऊपर 1 नंबर की जर्सी वहां पर सूर्या मस्कर की दिखाई दे रहे. तर आमचे बघा रावे गावचे वैभवजी टावरी साहेब यांचं मात्र शुभागमन झालं. त्यांना विनंती करते बघा आपण यायचं बघा व्यासपीठावर. आपलं मनपूर्वक आम्ही सहर्ष स्वागत करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. आमचे रोशनदादा पाटील यांचे खूप जवळचे निकटवर्ती आहेत वैभवजी टावरी साहेब रावे यांना विनंती करतोय आपण या. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. प्रणव पाटिल फिर एक बार तैयार. फुल टॉस गेंद घुटना टेका और जरूर वहां पर गैप सिलेक्शन नजर आता हुआ. बल्लेबाज हर्षद कड़व के बल्ले से आता हुआ यह चौवा. थैंक यू डीजे. यस अंपायर, थर्ड अंपायर की मांग वहां पर हुई है. ऑनफील्ड अंपायर वहां से जरूर देखेंगे. गेंदबाज के ऊपर उंगली उठी है. स्क्वायर लेग रीजन पर दिगोड़े टीम के कोई खिलाड़ी है, पर्दे के ऊपर मत बैठिए. फुल टॉस गेंद. फिर एक बार शानदार बल्लेबाजी होती हुई हर्षद द्वारा. लगातार का यह दूसरा चौवा आता हुआ. थँक यू डीजे. बघा दिगोडे संघाचे जे खेळाडू आहेत प्लीज विनंती है तुम्हाला. लगातार 2 गेंदों के ऊपर 2 चौवे दागते हुए नजर आ रहे हैं. हर्षद कड़व. क्या जबरदस्त बल्लेबाजी हो रही है. प्रणव पाटिल के ऊपर अब हावी होते हुए नजर आ रहे हैं ये गेंदबाज हर्षद. फिर एक बार यहां से तैयार होंगे. प्रणव की ये गेंद मिस टाइम स्ट्रोक. हवा में गेंद जरूर है लेकिन नो मैंस लैंड में गेंद गिरती हुई नजर आ रही है. वहां पर प्रतीक थे. इस गेंद के ऊपर रन मिलेंगे 2. कुल टोटल की बात करेंगे स्कोर कार्ड के ऊपर रन लगते हुए 11 रन बगैर किसी नुकसान. 11 मैंडेटरी पावर प्ले का ये पहला ओवर यहां से जारी है प्रणव पाटिल का. जरूर रोहिंजन टीम को आज वाइल्ड कार्ड एंट्री मिली है इस मैदान के ऊपर और जरूर रावे टीम के जरूर मोह टीम को वाइल्ड कार्ड एंट्री मिली है. फिर एक बार फुल टॉस गेंद थी. इस बार बल्लेबाज वहां से चूकते हुए नजर आए. इस गेंद के ऊपर किसी भी तरीके की रन नहीं है. यहां से स्कोर कार्ड की बात करेंगे रन रखते हुए 11 रन बगैर किसी नुकसान. इस ओवर की बात करेंगे अभी तक 5 गेंदों का खेल समाप्त हुआ है. 24 लाइव इवेंट द्वारा इस टूर्नामेंट को कई दर्शक लाइव जरूर देख रहे हैं. उनका भी हम बहुत सारा स्वागत करेंगे. 11 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए नजर आ रहे. फिर एक बार प्रणव पाटिल तैयार रहेंगे. मोह बनाम रोहिंजन के बीच में यह मुकाबला यहां से जारी है. फिर एक बार प्रणव की ये गेंद घुटना टेकर खेलने की कोशिश. हर्षद कड़व की बार बार वही कोशिश और यहां से देखिए रफ्तार ज्यादा थी. ओवर नंबर पहला होता हुआ समाप्त.
पहले ओवर के समाप्ति के बाद टीम मोह की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 11 रन बगैर किसी नुकसान। जरूर आने वाले दूसरे ओवर में किस तरीके की बल्लेबाजी होगी ये हम जरूर देखेंगे, लेकिन मौका देंगे डीजे मास्टर को। ग्यारह रन स्कोर कार्ड के ऊपर मोहो बनाम रोहिंजन के बीच में यह मुकाबला जारी है। टॉस जीता है टीम रोहिंजन ने, फील्डिंग करने का फैसला लिया है और बल्लेबाजी करते समय मोहो टीम अच्छी बल्लेबाजी करते हुए गेंदबाजी मार्ग पर बदला होता हुआ खुद की पहली और टीम की ओर से दूसरी ओवर फेंकने के लिए गेंदबाज प्रथम गरत यहां से तैयार होंगे। सामने सूर्या मस्कर के लिए ये फुल टॉस गेंद थी, यहां से जरूर हल्के हाथों से खेला, गेंद एक्स्ट्रा कवर रीजन में जाती हुई नजर आ रही है। सिंगल वहां पर मिलेगी। सिंगल की मदद से कुल टोटल स्कोर कार्ड के ऊपर 12 रन लगते हुए सूर्या अभी शांत है। हर्षद कड़व मैदान के ऊपर अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। सूर्या मस्कर जानते रणनीतियां कैसी वहां पर की जाती है और जरूर हर्षद कड़व को स्ट्राइक के ऊपर लाने का काम हो रहा है सूर्या मस्कर द्वारा, लेकिन सूर्या को भी ज्यादा देर तक आप खामोश नहीं देख सकते हैं। इस बार ये गेंद अच्छा शॉट वहां पर, लेकिन हवा में गेंद है, गेंद के नीचे खिलाड़ी, विकेट मिलेगा। पहला झटका लगता हुआ टीम मोह को, बल्लेबाज हर्षद कड़व बैक टू पॅव्हेलियन। आपण सन्मान घेत आहोत। खर तर गोगी 11 मोह हा संघ मैदानामध्ये आपण पाहता, त्या संघाचे पुरस्कर्ते आमचे मित्र वैभव टावरी, राव्याचे उत्कृष्ट खेळाडू आहेत। मी विनंती करतो आमचे राकेश भाई यांना आपल्या शुभ हस्ते आपण वैभव टावरी यांचा सन्मान करावा। आणि खर तर याच दरम्यान आमचे सन्माननीय विद्यमान सदस्य शरददादा वांगिलकर यांचे इथे आगमन, सहर्ष स्वागत, दमदार असं हे व्यक्तिमत्व आणि त्यांचं आपण करूया स्वागत। चला वैभवजी टावरी आपण सन्मान स्वीकार करावा। आता स्पोर्ट्स शॉपचे ते ओनर देखील आहेत। जोह्यामध्ये आपण जर गेलात तर पृथ्वी स्पोर्ट्स शॉपचे ते प्रोपरायटर देखील आहेत आणि मोह संघाचे ते पुरस्कर्ते आहेत आजच्या दिवसामध्ये। या ठिकाणी आपण पाहत आहे वैभवजी टावरी यांचा हा सन्मान राकेशभाईंच्या शुभ हस्ते होतोय। स्वागत तुमचं या क्रीडा नगरीमध्ये। शरददादा वांगिलकर आपलंही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। जाऊया पुन्हा एकदा आपण मॅचकडे, ऐकूया अमित जी यांना। विकेट मिलता हुआ नजर आया पिछली गेंद के ऊपर। प्रथम गेंदबाजी करने के लिए तैयार होंगे। 12 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए एक विकेट मैदान से बाहर हुआ है। जो बल्लेबाज हर्षद कड़व, मोह टीम का सबसे ताकतवर बल्लेबाज, मैदान से बाहर हुआ। उनकी जगह संभालने के लिए नए बल्लेबाज आते हुए जयेश पाटिल, लेफ्टी के सामने लेफ्टी का कॉम्बिनेशन। बल्लेबाज अक्सर हावी होता है, इस बार देखिए हल्के हाथों से खेला इस शॉट को, मिस फील्ड वहां पर नजर आती हुई, अच्छा कवर किया वहां पर। इस गेंद के ऊपर रन मिलते हुए 2-2 की मदद से टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर की बात करेंगे 14, एक विकेट के नुकसान पर। 24 इवेंट लाइव द्वारा जरूर इस टूर्नामेंट का लाइव प्रक्षेपण दिखाया जा रहा है। अमित, गोगी 11 मीत 11 मोह हा संघ आपण पाहत आहे। गोगी अँड मीत 11 मोह हा संघ मैदानामध्ये खेळतो। वैभवजी टावरी आणि नशीब शेठ भोईर या संघाचे पुरस्कर्ते आहेत मोह संघाचे। चला नशीब शेठ, आपण देखील या स्पर्धेत आपलंही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। अच्छी गेंद वहां पर, गेंदबाज प्रथम द्वारा सिंगल रन इस गेंद के ऊपर मिलेगी। कुल टोटल स्कोर कार्ड के ऊपर की बात करेंगे तो 15 रन, एक ओवर और 4 गेंदों का खेल यहां से समाप्त हुआ है। मोह टीम अब कहीं ना कहीं अब संकट में फंसती हुई नजर आ रही है। मोह टीम के हमारे अजीज दोस्त प्रशांत मात्रे भी इस मैच का आनंद ले रहे हैं, उनका भी हम स्वागत करेंगे। काफी जबरदस्त बल्लेबाजी होती हुई नजर आ रही है प्रथम द्वारा। फिर एक बार प्रथम यहां से तैयार सूर्या मस्कर के लिए। सूर्या अभी तक शांत है, सूर्या को ज्यादा देर तक आप शांत नहीं देख सकते। बड़ा खिलाड़ी है, लेकिन क्या जबरदस्त गेंदबाजी होती हुई नजर आ रही है प्रथम द्वारा। जबरदस्त गेंदबाजी होती हुई, यॉर्कर गेंद फेंकी और वहां पर किसी भी तरीके की रन नहीं है, डॉट गेंद की समाप्ति होती हुई नजर आ रही है। इस ओवर की बात करेंगे, अभी भी यहां से एक गेंद शेष है। शानदार गेंदबाजी प्रथम द्वारा। पहले ओवर में 11 बने थे, इस ओवर की बात करेंगे 5 गेंदों का समाप्त हुआ, 4 रन स्कोर कार्ड के ऊपर वहां पर गेंदबाज के ऊपर नजर आते हुए। फिर एक बार प्रथम तैयार,
सूर्या मस्कर के लिए, सूर्या को ज्यादा देर तक आप शांत नहीं देख सकते हैं और सूर्या यहां से आग उगलते हुए नजर आ रहा है। इस गेंद के ऊपर मिला सिक्सर और सिक्स की मदद से टीम की टोटल रन संख्या 21, 21 रन, एक विकेट के नुकसान पर। डीजे 2 ओवर की हुई समाप्ति। 2 ओवर की समाप्ति के बाद 21 रन स्कोर कार्ड के ऊपर क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है। कल टेस्ट मैच था, इंडिया और साउथ अफ्रीका पहला दिन था और पहले दिन में 23 विकेट टेस्ट मैच में जरूर वहां पर नजर आए। कल के दिन में इंडिया के 153 पे 4 विकेट थे और 153 पे ऑल आउट भी हुई। ये क्रिकेट है, अनिश्चितताओं से भरा हुआ ये खेल है, यहाँ पर कुछ भी हो सकता है। गेंदबाजी मार्ग पर आते हुए प्रणव यहां से तैयार होंगे अपने बातें की दूसरी ओवर फेंकते हुए टीम की ओर से। ये तीसरी ओवर प्रणव पाटिल करते हुए नजर आएंगे। सामने बल्लेबाज जयेश पाटिल जो 2 गेंदों में 3 रनों का योगदान यहां से देते हुए नजर आ रहे हैं। सूर्या मस्कर 4 गेंदों में 8 रनों की पारी यहां से खेलते हुए नजर आ रहे हैं। प्रणव तैयार रहेंगे। इस बार अच्छी गेंद, ब्लॉक हॉल में गेंद अपील हुई और तुरंत अंपायर ने इस अपील को यहां से जरूर यहां से विकेट मिलता हुआ नजर आ रहा है। बल्लेबाज की पारी समाप्त होती हुई। थैंक यू डीजे। जयेश की पारी समाप्त होती हुई नजर आ रही है। बल्लेबाज दूसरा विकेट मैदान से बाहर हुआ। नए बल्लेबाज मैदान के अंदर आते हुए रोहित पाटे। दूसरा ओवर यहां से तीसरा ओवर जारी है। गेंदबाज प्रणव पाटिल का पहली गेंद, क्या जबरदस्त गेंदबाजी, रफ्तार ज्यादा थी इस गेंद में। बल्लेबाज जयेश पाटिल समझ नहीं पाए, तुरंत मैदान से बाहर होते हुए नजर आए। एलबीडब्ल्यू अंपायर ने भी तुरंत किसी भी तरीके का वक्त नहीं लिया, तुरंत डिसीजन दिया कि इट्स आउट। परफेक्ट मिडल स्टंप के ऊपर गेंद थी, वहां से विकेट मिलता हुआ नजर आया। रोहित पाटे मैदान के अंदर आते हुए नजर आ रहे। गेंदबाजी काफी जबरदस्त करते रोहित, लेकिन अब बल्लेबाजी की जिम्मेदारी जरूर रोहित के कंधों के ऊपर रहेगी। प्रणव फिर एक बार अपने ओवर में तैयार, राइट आर्म ओवर द विकेट। प्रणव की ये गेंद बिल्कुल गैप में ढकेल दिया, वहां पर खिलाड़ी से मिसफील्ड होती हुई गेंद जाती हुई नजर आ रही है। डीप पॉइंट रीजन में 2 रन मिलते हुए इस गेंद के ऊपर। 2 की मदद से कुल टोटल में इजाफा होगा। स्कोर कार्ड के ऊपर टोटल रन लगते हुए 23 रन, 23 रन स्कोर कार्ड के ऊपर। 2 विकेट जरूर मैदान से बाहर हुए हर्षद कड़व और जयेश पाटिल, लेकिन अभी भी सूर्या मैदान के अंदर है। एक तरफ से हम बात करेंगे, मैदान के ऊपर भी सूर्या मैदान के अंदर है और जरूर धरती के ऊपर भी सूर्या काफी आग उगलते हुए नजर आ रहे। इस बार स्लोवर 1 फेंकी थी, बैट का किनारा लगा, वहां पर अच्छी फील्डिंग होती हुई सिंगल रन इस गेंद के ऊपर मिलेगी। सिंगल की मदद से 24 रन स्कोर कार्ड के ऊपर और 24 लाइव इवेंट द्वारा भी इस मैच का लाइव दिखाया जा रहा है, उनका भी हम स्वागत करेंगे। काफी अच्छी क्लैरिटी और क्वालिटी के साथ 24 लाइव इवेंट आज हर मैदान के ऊपर नजर आ रही है। 24 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए प्रणव फिर एक बार अपने ओवर में तैयार रहेंगे सूर्या के लिए। सूर्या जरूर पिछली गेंद के ऊपर चक्का दागा था, इस बार हल्के हाथों से शॉट को खेला, सिंगल रन पूरा किया, थोड़े फंबल हुए, तुरंत सिंगल को डबल में कन्वर्ट किया। ये जरूर 2 बल्लेबाजों के बीच में का तालमेल है और काफी जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट यहां से नजर आती हुई। 26 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए 2 विकेट के नुकसान पर। 5 ओवर का मुकाबला है और 5 ओवर यदि सूर्या मैदान के अंदर रहते हैं तो कम से कम 70 रन बनेंगे इस मैदान के ऊपर। ये सूर्या की कैपेसिटी है, बल्लेबाजी करते समय काफी आक्रामक
बल्लेबाजी का रवैया अक्सर अपनाते हुए नजर आते हैं सूर्या मस्कर। 26 रन स्कोर कार्ड के ऊपर। प्रणव पाटिल की धारदार गेंदबाजी होती है इस मैदान पर। स्लोवर वन फेंका, देखिए सूर्या ने तुरंत इस गेंद को जरूर जांचा था। सिंगल रन यहां से मिलता हुआ नजर आ रहा है। सिंगल की मदद से 27 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए तीसरे ओवर में भी काफी जबरदस्त गेंदबाजी होती हुई रोहिंटन टीम द्वारा। जिस तरीके से पहले ओवर में 11 रन खर्च किए थे प्रणव ने, मैंडेटरी पावर प्ले में 11 रन, यानी कि काफी जबरदस्त ओवर फेंका था। दूसरा ओवर फेंका था गेंदबाज प्रथम ने, शानदार गेंदबाजी की थी, 5 गेंदों में 4 रन, लेकिन आखिरी गेंद के ऊपर छक्का खाया। इस ओवर में भी प्रणव अच्छी गेंदबाजी करते हुए नजर आ रहे हैं। रोहित पाटे इस गेंद को हल्के हाथों से खेलते हुए नजर आए। सिंगल रन इस गेंद के ऊपर मिलते हुए फंबल हुए और वहां पर खतरा हो सकता है, विकेट मिलता हुआ नजर आएगा। बिग विकेट सूर्या मस्कर, बैक टू पैवेलियन। इस मैच में कभी भी बाजी या पलट सकता है ऐसा बल्लेबाज, और वो रनआउट के तौर पर मैदान से बाहर। 2 ओवर और 3 ओवर की समाप्ति यहां से होती हुई नजर आ रही है। 28 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए 3 विकेट मैदान से बाहर हुए। अब कहीं ना कहीं नैया बीच भंवर में फंसती भी नजर आ रही है टीम मोहो की, क्योंकि 28 रन इस मैदान के ऊपर उतने ज्यादा है नहीं। 3 ओवर की समाप्ति होती हुई और जरूर 3 विकेट मैदान से बाहर हुए। अब मिडल ऑर्डर के बल्लेबाजों को जिम्मेदारी यहां से लेनी होगी, अच्छी पारी खेलनी होगी रोहित पाटे और मिथुन पाटिल, इन दोनों बल्लेबाजों को। 5 नंबर की पोजीशन काफी जिम्मेदारी भरी पोजीशन होती है। यहाँ पर आपको अच्छा करना होता है, तभी आप जरूर हीरो बनते हुए नजर आते हैं। जरूर मिथुन पाटिल अब स्ट्राइक एंड के ऊपर नजर आ रहे हैं। मिथुन को अब अच्छी बल्लेबाजी यहां से करनी होगी। गेंदबाजी मार्ग पर ओवर नंबर 4 फेंकने के लिए प्रतीक पाटिल तैयार है। राइट आर्म ओवर द विकेट, फुल टॉस गेंद थी। इस गेंद के ऊपर अब सिंगल रन मिलती हुई नजर आ रही है। इस ओवर में यदि सूर्या होते तो काफी मजा आता था, क्योंकि सूर्या सेट थे वहां पर, लेकिन रनआउट के तौर पर मैदान से बाहर हुए। इस गेंद के ऊपर मिथुन को मिलती हुई ये सिंगल, कुल टोटल में इजाफा होगा। स्कोर कार्ड के ऊपर रन लगते हुए 29। 3 विकेट मैदान से बाहर हो चुके हैं। काफी जबरदस्त गेंदबाजी होती हुई रोहिंटन टीम द्वारा। फिर एक बार, इस बार एक और फुल टॉस गेंद, गलती करते हुए नजर आ रहे वहां पर प्रतीक। लेग बाइज के तौर पर ये सिंगल मिलती हुई। लगातार 2 फुल टॉस गेंदे और जरूर अब कहीं ना कहीं नाराज होते हुए बल्लेबाज अपने आप के ऊपर। इस गेंद के ऊपर भी सिंगल, कुल टोटल स्कोर कार्ड के ऊपर 30 रन। 3 विकेट मैदान से बाहर हो चुके हैं। मिथुन और रोहित ये जोड़ी मैदान के अंदर है। फिर एक बार गेंदबाज तैयार। तीसरी फुल टॉस, लोवर फुल टॉस गेंद, वहां पर रनआउट का खतरा हो सकता था, लेकिन गेंदबाज ने जरूर मिस किया। इस गेंद के ऊपर भी सिंगल रन मिलती हुई। जरूर यहां से तीसरी लगातार फुल टॉस गेंदे। अब सूर्या मस्कर जरूर यहां से अपने आप के ऊपर काफी नाराज होंगे, क्योंकि 3 फुल टॉस गेंदे इस ओवर में जरूर मिलती हुई नजर आ रही है। और सूर्या को फुल टॉस मिलती तो जरूर नसीहत और अलग होती थी। फिर एक बार गेंदबाज तैयार। रोहित पाटे, मिस टाइम स्ट्रोक, हवा में गेंद है लेकिन कोई खिलाड़ी नहीं है वहां पर। 2 रन पूरे होते हुए नजर आ रहे हैं। 2 रनों की मदद से अब बढ़ती हुई रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 33 रन। 3 विकेट के नुकसान पर नेल्सन आंकड़ा जरूर स्कोर कार्ड के ऊपर लगता हुआ नजर आ रहा है। अभी भी बात करेंगे इस ओवर की। 2 गेंदें यहां से शेष है रोहित पाटे। अब रोहित पाटे को भी बड़े हिट दागने होंगे, क्योंकि रोहित पाटे की बात करेंगे 5 गेंदे और 6 रनों की पारी खेलते हुए नजर आ रहे हैं। इस बार हल्के हाथों से खेला, लॉन्ग ऑन की रीजन में प्रणव पाटिल वहां पर, क्या जबरदस्त फील्डिंग। सिंगल रन यहां से मिलती हुई नजर आ रही है। सिंगल की मदद से अब 34 रन स्कोर कार्ड के ऊपर इक्का दुक्का से काम चलाते हुए नजर आ रहे हैं। लेकिन ये मैदान है, इस मैदान के ऊपर रन काफी बनते हैं और जरूर यहां से आपको रन बनाने होंगे। सिंगल डबल से काम यहां से चलने वाला नहीं है। 34 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए 4थे ओवर की अंतिम गेंद यहां से शेष है। गेंदबाज प्रतीक फिर एक बार तैयार। काफी जबरदस्त ओवर की बात करेंगे तो रन खर्च किए हैं 6 रन, 5 रन, लेग बाइज की भी 1 रन है। इस बार देखिए अच्छी गेंद, उतना अच्छा शॉट, लॉन्ग ऑफ रीजन में खिलाड़ी वहां पर है। सिंगल रन मिलेगी और सिंगल के मदद से ओवर नंबर 4 यहां से होता हुआ समाप्त।
4 ओवर के समाप्ति के बाद स्कोर कार्ड के ऊपर कुल रन संख्या लगती हुई 35 रन 3 विकेट के नुकसान पर। पैंतीस रन स्कोर कार्ड के ऊपर यहां से लगते हुए 3 विकेट मैदान से बाहर हो चुके हैं मोहो टीम के, लेकिन अभी भी अंतिम ओवर बाकी है। एक ओवर भी इस मैच में काफी कुछ बदल सकता है, रूप बदल सकता है इस मैच का। क्रिकेट में एक ओवर जरूर अपने टीम को अच्छे टोटल के ऊपर भी आपको पहुंचा सकता है। क्या होगा अंतिम ओवर में, किस तरीके की बल्लेबाजी होगी मिथुन पाटिल और रोहित पाटे द्वारा, ये हम जरूर देखेंगे। यहां से अब अंतिम ओवर फेंकने के लिए गेंदबाज विघ्नेश पाटिल गेंदबाजी के लिए तैयार है। पांचवा ओवर फेंकते हुए नजर आएंगे विघ्नेश पाटिल। जरूर अब किस तरीके की गेंदबाजी करेंगे। अब दोनों भी खिलाड़ी सेट हो चुके हैं मैदान के अंदर। मिथुन पाटिल 3 गेंदों में 3 रन, रोहित पाटे 6 गेंदों में 7 रन बनाते हुए। अंतिम ओवर, इस गेंद की शुरुआत देखिए, हवा में गेंद है, बड़ा हिट दागने की कोशिश में मिथुन पाटिल होंगे मैदान से बाहर। एक और विकेट मिलता हुआ नजर आ रहा है टीम रोहिंजन को। विकेट मिलता हुआ नजर आया। अब नए बल्लेबाज आते हुए मैदान के अंदर अन्वेश पाटिल को यहां से बल्ला खोलना होगा। 5 गेंदें अभी भी बाकी है, 35 रन। टीम संकट में फंसती हुई नजर आ रही है। इस बार लोवर फुल टॉस गेंद, क्या जबरदस्त गेंदबाजी हो रही है टीम रोहिंजन द्वारा, चाहे अब दुर्गा रोहिंजन टीम द्वारा। काफी जबरदस्त धारदार गेंदबाजी, टप्पी के ऊपर गेंदबाजी हो रही है और जरूर अब पूरी तरीके से चारों खाने चीत करते हुए नजर आ रहे हैं बल्लेबाजों को। लेकिन अभी भी यहां से 4 गेंदें शेष है, 4 गेंदों में 10 भी आते हैं तो फाइटिंग टोटल इस मैदान के ऊपर बन सकता है। फिर एक बार गेंदबाज वहां से तैयार थे, बड़ा हिट आता हुआ मंच के ऊपर। छक्का दागा, लेकिन उसके बाद तुरंत विकेट मिलता हुआ प्रथमेश वहां पर थे, कैच मिलता हुआ नजर आ रहा है। डीजे विकेट मिलता हुआ नजर आ रहा है। 41 रन स्कोर कार्ड के ऊपर अभी भी बात करेंगे इस ओवर की। 2 गेंदें यहां से शेष है। नए बल्लेबाज मैदान के अंदर कुणाल पाटिल आते हुए नजर आ रहे हैं। कुणाल पाटिल यंगस्टर खिलाड़ी है और जरूर अब इन यंगस्टर को अच्छे बल्लेबाजी यहां से करनी होगी। 41 के ऊपर 5 विकेट मैदान से बाहर हुए। अभी भी 2 गेंदों का खेल यहां से बाकी है। 2 गेंदों में जरूर यहां से एक चौका या छक्का दागना होगा इस खिलाड़ी को। फिर एक बार गेंदबाज तैयार है, फुल टॉस गेंद प्रहार किया इस गेंद के ऊपर। वहां पर स्क्वायर लेग रीजन में खिलाड़ी है, सिंगल रन मिलती हुई नजर आ रही है। सिंगल की मदद से अब कुल टोटल 42 रन। रोहित पाटे अभी भी मैदान के अंदर है। रोहित पाटे 6 गेंदों में 7 रन बनाकर अभी भी नॉट आउट है, लेकिन रोहित पाटे से ये इनिंग की उम्मीद नहीं है टीम के कप्तान को। कप्तान चाहते हैं कि रोहित पाटिल कम से कम 6 गेंदों में 15 रन बनाए। लेकिन फिर एक बार गेंदबाज तैयार होंगे। इस बार ये गेंद दिशा से भटकते हुए प्रेशर में आते हुए गेंदबाज, वाइड का इशारा आता हुआ अंपायर का। वाइड के साथ अतिरिक्त रनों में इजाफा होता हुआ टीम की टोटल 43 रन यहां से लगते हुए नजर आ रहे हैं। 5 विकेट मैदान से बाहर हुए। इस इनिंग की बात करेंगे, अभी भी अंतिम गेंद यहां से शेष है। गेंदबाज जिग्नेश तैयार। इस बार अच्छा शॉट, एक्स्ट्रा कवर के ऊपर से क्रैकिंग कवर ड्राइव,
रोहित पाटे के बल्ले से आता हुआ अंतिम गेंद के ऊपर यह छक्का, और छक्के की मदद से टीम की टोटल राहत की सांस ली होगी टीम के कप्तान ने, क्योंकि टोटल पहुंचा है 49 और 50 रनों का पीछा करना होगा जय दुर्गा रोहिंजन को। और अब ये 50 रन किस तरीके से बनाएंगे दूसरे सत्र में ये हम जरूर देखेंगे, लेकिन उससे पहले डीजे मास्टर को हम मौका देंगे। पचास रन यहां से बनाने होंगे जय दुर्गा रोहिंजन टीम को, और इसके आगे का खुदेगा हाल सुनाएंगे मेरे साथी कमेंटेटर शेखर जी पाटिल सर। थैंक यू। थैंक यू सो मच अमित पाटील, विघ्नहर्ता स्पोर्ट्स आयोजित ज्येष्ठ पत्रकार माधव काका पाटील यांच्या औचित्य वाढदिवसाचा औचित्य साधून ही स्पर्धा, आजचा स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसरा सामना तुम्ही पाहताय। दुसऱ्या सामन्यामध्ये रोहिंजन आणि मोह संघ तुम्हाला पाहायला मिळाले, आणि त्यामध्ये मग प्रथम नाणेफेकी जिंकली रोहिंजन संघानं। फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि 5 षटकांमध्ये धावा खर्च केल्या, तर टोटल 49 धावा, आणि या 50 धावा आता मात्र त्यांना जमवायचे आहेत। आणि मोह संघानं मात्र 50 धावांचं टार्गेट त्यांच्यासमोर ठेवलंय, ते प्रथम फलंदाजी करताना तुम्हाला पाहायला मिळेल। प्रति षटकामागे करायच्या 10च्या सरासरीनं 50 धावा, आणि त्या 50 धावांचं टार्गेट घेऊन मात्र उतरणारी। हॅलो, या दरम्यान आमचे मित्र दुर्माळ गावचे विशाल गायकर यांचं इथं आगमन, त्यांचंही स्वागत श्री सदस्य त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत। अगदी नक्कीच विशाल गायकर असतील, त्यानंतर आमचे शरददादा वांगिलकर असतील, विद्यमान सदस्य आहेत सांगोली ग्रामपंचायतीचे तुम्ही पाहताय, आणि खूप चांगले व्यक्तिमत्व दोन्ही तुम्ही पाहताय। त्यांचा व्यासपीठावर शुभागमन त्यांचा करूया आपण स्वागत। परंतु येणारी 5 षटक 30 चेंडू आणि 50 धावेची गरज आहे। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जय दुर्गा रोहिंजन संघाची पाहायला मिळतीये। प्रतीक आणि विक्रम ही जोडी मात्र तुम्हाला पाहायला मिळतीये। स्ट्राइक एंडवर प्रतीक पाटील आणि नॉन स्ट्राइक एंडला विक्रम पाटील अशी जोडी तुम्हाला पाहायला मिळते। सलामीची जोडी ओपनिंग करत असताना संघाचं तुम्हाला पाहायला मिळेल। पहिल्या षटकाचा खेळ सुरू होतोय, आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाज बॉलिंग मार्कवर रोहित पाटेला तुम्ही पाहताय। अगदी रोहित पाटे हा जर आपण पाहिला तर मोह संघाचा एक चांगला खेळाडू, गुणवान खेळाडू आहे, आणि असं असताना मग पहिला गोलंदाज आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज असणाऱ्या पंचांच्या डाव्या बाजूने या वेळेला सरळ तुम्ही पाहताय ब्लॅक स्क्रीनच्या समोरून इथे मात्र चेंडू हाताळण्यासाठी तयार असणार आहे। प्रतीकच्या समोर पहिला चेंडू अगेन्स्ट टाकण्यासाठी सज्ज असेल। येणारी चेंडू 30 5 षटक 50 धावेची गरज। पहिला चेंडू दुसऱ्या सत्रामधील तुम्ही पाहताय पहिला चेंडू यावेळेला शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेनं 30 यार्ड मध्ये चेंडूला फील्ड केलं जातं। एक सिंगल न मात्र संघाचं अकाउंट आणि स्वतःचं खातं मात्र 1 धावेनं ओपन केलं जात आहे। कारण कालपासून या मैदानावर आपण बरेच धावांचा पाऊस पडताना पाहायला मिळाला। धावामध्ये मोठा उच्चांक आपण या मैदानावर पाहिला। 106 धावा
74 धावा, 83 धावा. सकाळच्या सत्रामध्ये आपले पोलीस कर्मचाऱ्यांचा जो संघ आपण पाहिला त्यामध्ये सुद्धा त्यांनी 96 धावा जमवल्या. आणि मग मागच्या सामन्यामध्ये पहिल्या इथे मात्र जर तुम्ही पाहिलं असेल तर हा चेंडू मात्र सरळ या वेळेला तुम्हाला पाहायला मिळतोय. चेंडू मात्र शॉर्ट फाईन लेग मधून डीप मध्ये ट्रॅव्हल झाला. चेंडू सरळ निघालाय सीमा पार चौकार. तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली आहे. तुम्ही पाहताय तिसरे पंच या वेळेला जो चेंडू तुम्ही पाहताय अगदी कमरेच्या वरती आहे की नाही, बिमर चेंडू आहे की नाही. आणि इथून मात्र आम्हाला तिसरे पंच सांगत आहेत की चेंडू मात्र नो असणार आहे. अगदी हा चेंडू आपण पाहिला तर बिमर आणि त्यानंतर मात्र त्याच्यावर चौकार अशा टोटल मिळाल्या 5. पुढचा चेंडू असेल फ्री हिटचा. बॉलिंग मार्कवर गोलंदाज तयार. रोहित चा हा चेंडू तुम्ही पाहता अगदी चांगला चेंडू पाहायला मिळाला. यष्टांना सुद्धा मिस झालं असतं परंतु चेंडूला मात्र पुन्हा एकदा त्यापासून दूर करण्यामध्ये यशस्वी ठरलाय फलंदाज. आणि हा चेंडू मात्र डॉट पाहायला मिळतो. फ्री हिटचा चेंडू आलाय डॉट. त्यानंतर धावा संख्या टोटल धावफलकावर 6 धावा पाहायला मिळतात. रोहित पाठे या वेळेला तुम्हाला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. आणि त्याच्या समोर मग फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय विक्रम पाटीलला तुम्ही पाहताय. पहिले षटक तुम्ही पाहताय P1चं षटक आहे. पुन्हा एकदा 30 यार्डच्या आतमध्ये शॉटमध्ये चेंडूला अडवलं जातं. एक सिंगल प्राप्त करतोय. सिंगलनं मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक चेंज होईल. स्ट्राईक एंडवर प्रतीक येतो. आता मात्र एक सिंगलनं मात्र धावा संख्या धावपलकावर 7 धावा करायच्यात 50. 7 धावा धावपलकावर लागतं. सरासरी 10ची आहे. जर पहिले 2 षटक जर चांगले पडले P1 P2चे तर या मॅच मध्ये मीत 11 मोह संघ चांगला खेळ करू शकतो. परंतु हा चेंडू मात्र लॉंग ऑफ मध्ये तुम्ही पाहताय अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षक सज्ज आहे तिथे. पुन्हा एकदा सिंगल मिळतीये. सिंगलनं मात्र जय दुर्गा रोहिंजन संघाची धावसंख्या धावपलकावर 8 धावा. चेंडू पहिल्या षटकामधील अद्यापपर्यंत 4 चेंडूचा खेळ संपलाय आणि 8 धावा धावपलकावर पाहायला मिळत आहेत. अक्रॉस द लाईन खेळण्याचा शॉर्ट फाईन लेग मध्ये धोका होऊ शकला असता. धावचीची संधी होती परंतु क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचले आणि त्यानंतर मात्र मिळाली एक चोटी सिंगल. आणि या सिंगलनं मात्र 9 धावा धावपलकावर. 5 चेंडूचा खेळ संपतोय 9 धावा. कारण मोह संघ सुद्धा तेवढा तंगडा संघ आहे. त्यांच्याकडे सुद्धा गोलंदाजी सुरेख आहे. चांगली गोलंदाजी आहे. गोलंदाजीच्या जोरावर या 50 धावा डिपेंड सुद्धा करण्याची क्षमता त्यामध्ये आहे. परंतु असं असताना त्यांना चेंडू अचूक लाईन आणि लेंथवर टाकावे लागतील. परंतु इथे मात्र थोडीशी झाली चुकी. थोडासा शॉर्ट पिच चेंडू पाहायला मिळाला. अक्रॉस द लाईन खेळण्याची संधी मिळाली. फलंदाज तुम्ही पाहिला प्रतीक पाटीलला. आणि अक्रॉस द लाईन खेळत असताना चेंडू मात्र निघालाय. तो सरळ लॉंग लेग क्षेत्रामध्ये हा चेंडू चौकार पाहायला मिळतोय. अतिथी सन्मानाकडे बोलूया. मी सर्वप्रथम विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय शरदजी वांगिलकर साहेबांचा सन्मान आम्ही घेतो. आणि त्यानंतर सन्मान या ठिकाणी असेल विशाल गायकर यांचा आपण इथे सन्मान घेत आहोत. मी आयोजकांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते विशालजी गायकर यांचा इथे यथोचित सन्मान करावा. या स्पर्धेच्या माध्यमातून अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आलेला प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान गणेशजी मस्कर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान विशाल गायकर यांचा या ठिकाणी होतोय. स्वागत आहे तुमचं क्रीडा नगरीमध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून. यस शेखर. हॅलो हॅलो थँक्यू सो मच रोशन दादा. अगदी येणारे पाहुणे आणि त्या पाहुण्यांचा शुभ सन्मान होणं खूप महत्वाचं आणि ते सुद्धा आपण आयोजकांच्या माध्यमातून करतोय. बॉलिंग मार्कवर गोलंदाज जयेश पाटील. जयेशचा हा चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. अगदी शांतपणानं आणि अगदी सन्मानानं या चेंडूला मात्र खेळलाय. एक सिंगल मात्र प्राप्त केली जाते आणि या सिंगलनं मात्र धावसंख्या 1 वाढली जाते. धावसंख्या धावपलकावर टोटल 14 धावा. कारण पहिले 5 चेंडू आपण पाहिले तर रोहित पाटीलचे चांगल्या पद्धतीने पडले होते. काहीतरी 9 धावा होत्या. परंतु शेवटचा चेंडू त्याच्यावर चौकाराला टोटल 13 धावा खर्च झाल्या. हा चेंडू पुन्हा एकदा तुम्ही पाहताय
खोलवर टप्प्याचा होता, परंतु कव्हरच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न सुद्धा तिथे केला गेला होता, परंतु शॉर्ट कव्हर मध्ये 30 यार्ड मध्ये जो क्षेत्ररक्षक होता, क्षेत्ररक्षक कुणालनं मात्र हा झेल टिपलाय आणि पहिला धक्का लागतोय तो जय दुर्गा रोहिंजन संघाला. प्रतीक बॅक टू द डगआउट. पहिल्या चेंडूवर सिंगल आणि दुसऱ्या चेंडूवर विकेट मात्र प्राप्त झाली आणि प्रतीक मात्र बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज प्रणव पाटील पुन्हा एकदा पी फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावर क्रिकेटमधील महत्त्वपूर्ण जागा आणि ती जागा सांभाळण्यासाठी प्रणव पाटीलला इथं मात्र प्राचारण केलं गेलंय तिसऱ्या क्रमांकावर. बॉलिंग मार्फवर पुन्हा एकदा तुम्हाला जयेश पाटीलला तुम्ही पाहताय, अगदी हा सुद्धा एक चांगला खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय, परंतु रोहिंजन संघ तुम्ही पाहताय तो जे MIDC परिसरातील हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. इथे मात्र फटका चांगला पाहायला मिळतोय. पॉइंट आणि कव्हरच्या मधून चेंडूला सरळ खेळून काढलंय. क्षेत्ररक्षकांच्या वरतून मात्र आल्या इथे मात्र इरादे स्पष्ट करताना प्रणव पाटीलच्या बॅट मधून येतोय जय दुर्गा रोहिंजन संघासाठी चौकार. चौकार आणि धाव संख्या 18 धावा धावपलकावर येणारे. आता मात्र चेंडू जर पाहिले आपण तर 21 चेंडू आणि 32 धावेची गरज आहे. 21 चेंडू 32 धावेची गरज. यावेळेला गुडघा टेकून खेळण्याचा प्रयत्न आपण पाहत आहे, स्विच करण्याचा प्रयत्न होतो यावेळेला जर पाहिला, परंतु चेंडू बॅटवर येत नाहीये आणि त्यानंतर मात्र चेंडू मात्र डॉट पाहायला मिळतो. इथे मात्र आमची विजयांचं शुभागमन झालं. आमचे डीजे ऑपरेटर त्यांचा मी स्वागत करतोय. स्विच हिटचा फटका या वेळेला पाहायला मिळतोय. सरळ बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडूला खेळून काढलाय आणि चेंडू मात्र सरळ रिव्हर्स अटेम्प्ट, चेंडू सरळ निघालाय तो 6 धावेसाठी 4 धावेसाठी चौकार. चौकार आणि धाव संख्या 22 धावा धावपलकावर. 22 रन्स स्कोरबोर्डवर. इथे मात्र पुन्हा एकदा फटका चांगला आहे. ज्या मागच्या चेंडूवर जी आपण पाहिलं तर प्रयत्न केले होते तेव्हा प्रयत्न फसले, परंतु या चेंडूवर मात्र प्रयत्न सक्सेस आणि चेंडू मात्र पुन्हा एकदा सरळ अलॉंग द कार्पेट तुम्ही पाहिला, चेंडू सरळ निघाला वेगानं सीमा रेषेच्या बाहेर. उर्धरोग चौकार. दोन षटकांचा खेळ मात्र संपलाय. धाव संख्या धावपलकावर टोटल 13.0च्या सरासरीनं 26 धावा पाहायला मिळतात. म्हणजे प्रति षटकामागे जी 10ची सरासरी राखणं गरजेचं होतं त्यामध्ये जमवण्यात यश आलं 13चं आणि असं असताना मग 26 धावा तुम्हाला पाहायला मिळाल्या. आता मात्र येणारी चेंडू मात्र जर पाहिले आपण तर 18 चेंडू 3 षटकं आणि 24 धावेची गरज आहे. म्हणजे प्रति षटकामागे आता जी 10ची सरासरी ती कमी होऊन आता मात्र 8ची राहिली आहे, परंतु या 24 धावा 3 षटकामध्ये किती झटपट जमवले जातील की या 24 धावा अगदी मग मी म्हणेन जो मोह संघ तुम्ही पाहताय ज्या संघाची गोलंदाजी चांगली आहे आणि अगदी मग हे षटक जर निर्णायक पडले ना तर या मॅच मध्ये आणखी चुरस पाहायला मिळेल. ते मात्र होणार का या मॅच मध्ये हे सुद्धा पाहणं गरजेचं म्हणलं जाणार आहे, कारण कालचा सामना सुद्धा अशाच पद्धतीने आपण पाहिला. श्री गणेश क्रिकेट संघ तुरमाळे आणि भूमी 11 मांडा, ज्या मांडा संघाने 48 धावा जमवल्या होत्या 5 षटकामध्ये आणि ते 49 धावा डिपेंड केल्या होत्या त्या संघाने शेवटच्या आपण पाहिलं तर शेवटच्या चेंडूपर्यंत तो सामना आपण पाहिला आणि मग त्यानंतर आज सुद्धा तसाच सामना पाहायला मिळतोय. करायची तिथे 50 असं असताना मग पुन्हा एकदा चेंडू मात्र वेगानं निघालाय, परंतु क्षेत्ररक्षक येतोय. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट झाली, 2 धावा मिळाल्या आणि या 2 मात्र धाव संख्या धावपलकावर 28 धावा 28 तुम्हाला पाहायला मिळतोय.
ऊन सुद्धा आज कडाक्याचं पाहायला मिळतं. काल आपण क्लायमेट पाहिलं तर बरंचसं वेगळं होतं वातावरण आणि आज त्याच्या विपरीत जर आपण पाहिलं तर बरंच कडाक्याचं ऊन पाहायला मिळतं आणि अशा परिस्थितीमध्ये सर्व खेळाडू चांगला खेळ या मैदानावर साकारतायत, त्यांचं आपण कौतुक करूया. धाव संख्या धावपलकावर टोटल 28 धावा. अद्याप 22 धावेची गरज आहे. चेंडू आपण पाहिलं तर 17 आणि 22 धावेची गरज. इथे मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाच्या वरतून चेंडूला खेळलं जात आहे. चेंडू सरळ पुन्हा एकदा निघालाय, सीमारेषा ओलांडतोय. 4 चौकार. थँक्यू. चौकाराने धाव संख्या धावपलकावर टोटल 32 धावा, 32 रन्स. अद्याप 18 धावेची गरज आहे. 18 रन्स तुम्हाला पाहायला मिळते अद्याप करायच्या आहेत. टीम रोहिंजन संघाला 18 धावा डिपेंड करायच्या आहेत. मग चेंडूचा आपण विचार केला तर येणारे 16 चेंडू आणि 18 धावेची गरज आहे. अगदी खूप चांगलं स्कोरिंगचं काम करताना तुम्ही पाहता आमचे रावेगावचे निकेत असतील, अगदी चांगलं काम कालपासून ते करत आहेत. 24ला इव्हेंटची टीम सुद्धा खूप मेहनत घेते. तुम्ही पाहता आमची 3 पंच मैदानाच्या आतमध्ये कालपासून चांगलं प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष. परंतु इथे मात्र फुलर लाईनचा चेंडू पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येतो वेगानं, एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न धोका होऊ शकला असता, परंतु शेवटच्या क्षणाला, अंतिम क्षणाला तुम्ही पाहिलं तर नकारलं गेलंय. सिंगलवर समाधान मानावं लागतंय आणि या सिंगलनं मात्र धाव संख्या टोटल 33 धावा, 33 ऑन स्कोर बरोबर. काल सुद्धा आपण पाहिलं तर 12 चेंडू मध्ये काहीतरी 11 धावेची गरज असताना त्या धावा मात्र कामोटे संघाला 12 चेंडू मध्ये 11 धावेची गरज होती आणि मग घाटालगाव संघानं त्या धावा मात्र डिपेंड केल्या होत्या. 6 मध्ये 7 धावा शेवटच्या षटकामध्ये आणि त्या सागरनं त्या 7 धावा डिपेंड केल्या होत्या. परंतु चांगला चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला फील्ड करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळाली आणि षटक क्रमांक 3 आणि धाव संख्या धावपलकावर टोटल 33 धावा, 33. चेंडू अगदी किलपट्टीच्या मधोमध टाकला गेला होता. त्यानंतर मात्र फटका सुद्धा तेवढा चांगला पाहायला मिळाला. परंतु मिड विकेट मध्ये तुम्ही पाहताय क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, अन्वेषला तुम्ही पाहिलं आणि एक चेंडू फेकणार तोपर्यंत एक सिंगलनं मात्र 34 धावा. अद्याप 16 धावेची गरज आहे. चेंडूचा आपण विचार केला तर मग या षटकामधील 5 चेंडूचा खेळ संपलाय, 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. टोटल 13 चेंडूचा उर्वरित खेळ बाकी आहे आणि धाव संख्या अद्याप 16 धावेची गरज आहे. लॉप करण्याचा प्रयत्न होता, मोठा फटका कन्वर्ट करायचा होता, परंतु चेंडूचा बाटचा संपर्क जुळला नाहीये. चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडूची समाप्ती. षटक क्रमांक संपले 3. 18 चेंडूचा खेळ संपलाय. 5 षटकामध्ये करायचे होता 50. 18 चेंडूमध्ये 3 षटकामध्ये दुसऱ्या सत्रामध्ये जमल्या धावा 34 धावा. आता मात्र येणारी चेंडू 12 आणि आव्हान असेल ते पूर्ण 16 धावेचं. येणारे 12 चेंडू 16 धावेची गरज. ड्रिंक्स टॉली मैदानामध्ये तोपर्यंत संधी असेल आमचे डीजे करणारे गीत तुम्हाला पाहायला मिळालं. आमची डीजे विजय असतील, डीजे कमलेश तुम्हाला पाहायला मिळते. नंदादेवी मंडप डेकोरेटर्स आमचे मयूर असतील, त्यानंतर हर्ष असतील. हे सर्वांचं सुद्धा योगदान खूप कालपासून चांगलं राहिले. चांगली गीतं तुम्हाला पाहायला मिळत आहे, त्यांचं आपण स्वागत करूया. आणि या स्पर्धेसाठी मग आमचे संजयजी म्हस्कर असतील यांच्या माध्यमातून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची ट्रॉफीज आम्हाला मंचाच्या समोर तुम्ही पाहताय. अगदी भल्या मोठ्या ट्रॉफीज त्यांच्या माध्यमातून उपलब्ध केल्या, त्यांचा मी स्वागत करतोय. बॉलिंग मार्कवर येतोय हर्षल पाटील.
हर्षलचा हा पहिला चेंडू तुम्ही पाहत आहे आणि त्या पहिल्याच चेंडूवर रिव्हर्स अटेम्प स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न लगा तो आबाद नाही तो बरबाद, परंतु हा चेंडू मात्र आपण पाहिला तर डॉट. येणारे आता 11 चेंडू आणि 16 धावेची गरज आहे. हे षटक जर निघत आपण पाहिलं ना, निर्णायक पडलं ना, कमीत कमी धावा जर खर्च झाल्या ना, 10 धावा जरी शेवटच्या षटकामध्ये राहिल्या तरी शेवटच्या चेंडूपर्यंत सामना पाहायला मिळेल. अगदी चुरशीची लढत रोहिंजन आणि मोह यामध्ये पाहायला मिळेल, कारण मोह संघ शेवटपर्यंत हार मानणार नाहीये. हे चित्र आपण बऱ्याच वेळेला पाहिले, बऱ्याच सामन्यामध्ये त्यांच्या संघाचा खेळ आपण पाहत आलोय. आणि असं असताना मग जितका चांगला खेळ करता येईल, जितकी चांगली गोलंदाजी करता येईल ते मात्र करताना इथे पाहायला मिळेल. एक सिंगल धावा संख्या आता मात्र येणारी 10 चेंडू आणि 15 धावेची गरज आहे. स्ट्राईक एंडवर फलंदाज तुम्ही पाहत आहे विक्रमसाठी लॉफ्टेड फटका पाहायला मिळतोय. चेंडू सरळ अगदी स्टेट ड्राईव्हचा सरळ बॅटनं ब्लॅक स्क्रीनच्या वरती चेंडू लागलाय आणि चेंडू मात्र सरळ विक्रमच्या बॅट मधून रोहिंजन संघासाठी आलाय. हा निर्णायक क्षणी निर्णायक नऊ चेंडू आणि आता मात्र 9 धावेची गरज. या षटकाराने बघा या मॅच मध्ये अगदी शिरकाव करताना तुम्ही या रोहिंजन संघाला पाहताय, परंतु बॉल टू बॉल रन जरी असली तरी प्रेशर असतं आणि त्या प्रेशर नंतर मग अगदी चांगला खेळ पाहायला मिळेल. परंतु इथे मात्र काय घडलं बघा, चुकी करतोय. परंतु पोहोचले यावेळेला फलंदाज क्रीज मध्ये सुरक्षित, परंतु मी म्हणे नॉन स्ट्राईक एंडला संधी होती. जर आपण पाहिलं तर जो विक्रम ज्याने षटकार लगावला होता तो नॉन स्ट्राईक एंडला धावत होते, अगदी मी म्हणे खेळपट्टीच्या मधोमध होते. जर गोलंदाज हर्षलनं जर प्रयत्न केला असते ना तर चेंडू यष्टांना सुद्धा लागला असता, लावला असता तर फलंदाज बाद सुद्धा झाला असता. कदाचित हे निर्णय पाहायला मिळाला असता, परंतु तसं झालं नाहीये. थोडंसं एंड चुकीचा ठरला चेंडू फेकत असताना आणि त्यानंतर मग एक चौटी सिंगलनं मात्र आता येणारे चेंडू असतील 8 चेंडू आणि 8 धावेची गरज आहे. 8 चेंडू 8 धावेची गरज. बॉल टू बॉल रन पाहायला मिळतीये. एका डॉट चेंडू या मॅच मध्ये मग मोह संघाचं मी म्हणेन या मॅच मध्ये परतताना पाहायला मिळेल, परंतु त्याच्या व्यतिरिक्त आपण पाहिलं तर सिंगल डबलनं या मॅच मध्ये सुद्धा विजय संपादन करू शकतो. या दरम्यान आदरणीय महादेव चोरगे साहेब सदस्य ग्रामपंचायत सांगोर्ली यांचे इथं आगमन. स्वागत तुमचं क्रीडा नगरीमध्ये. थ्रो झाला वेगवान आणि त्यानंतर आपण पाहिलं सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करतात खेळाडू. प्रेशर इथे आपण मोह संघावरती आपण शिखर पाहत आहे वाढताना. नक्कीच. आणि ज्या सिंगल धावा आहेत ना, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं तर धावा कुठेतरी वाचवणं गरजेचं, कारण एक धावेचं खूप महत्व आहे. ज्या वेळेला तुमच्या धावा कमी जमत आहेत त्यानंतर मग त्या डिपेंड करताना किती अंगलट येत आहेत हे सुद्धा इथे पाहायला मिळते. धावा संख्या आता टोटल 44, 6 धावेची गरज आहे. हा चेंडू लोअर फुलटॉस तुम्ही पाहता, अगदी चेंडूला मात्र शेवटच्या क्षणाला मात्र खेळलेत. एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न फेकी खराब पाहायला मिळाली, त्याचा फायदा मात्र तुम्ही पाहताय दुसऱ्या धावेनं उचललाय रोहिंजन संघानं. 2 धावा पूर्ण आणि या 2 मात्र आता येणारे चेंडू शेवटचे तुम्हाला पाहायला मिळतील 6 धावा आणि 4 धावेची गरज आहे. निर्णायक विजयासाठी 4 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम, येणारी चेंडू 6 आणि 4 धावेची गरज असेल रोहिंजन संघाला. जर मोह संघाला सामना जिंकायचा असेल तर त्या 4 धावा डिपेंड करावे लागतील. येणारे 6 आणि 4 धावेची गरज. डीजे येणारे चेंडू 6 आणि 4 धावेची गरज आहे. गोलंदाज पाहायला मिळतोय हर्षद कडवला तुम्ही पाहताय. अगदी हर्षदच्या हातामध्ये या 4 धावा डिपेंड करण्यासाठी चेंडू दिला गेला आहे. मग नक्कीच काल ज्या पद्धतीनं घाटलागाव संघाने आपण पाहिलं तर हर्षद सागरच्या हातामध्ये काहीतरी तो चेंडू दिला होता आणि आज हर्षदच्या हातामध्ये मग त्या 4 धावा डिपेंड करायच्या आहेत. मग त्यासाठी आता तुम्हाला डॉट चेंडू विकेट घेणं हे खूप महत्वाचं असणार आहे. हर्षदच्या माध्यमातून इथे मात्र बॅटची येतील कडा तुम्हाला पाहायला मिळतोय. शॉर्ट फाईन लेग मध्ये चेंडूला स्वतः यष्टीरक्षक फील्ड करतोय, परंतु वेगानं मात्र 2 धावा पूर्ण करतायत आणि या 2 मात्र आता येणारे 5 चेंडू आणि 2 धावेची गरज आहे.
अगदी थोडंसं विजयाच्या दूर पाहायला मिळतोय, परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतो. भविष्यवाणी करणं हे क्रिकेटमध्ये सातत्याने चुकीचं ठरताना आम्ही बऱ्याच वेळेला आपण सुद्धा सर्वांनी पाहिलंय. आणि असं असताना मग येणारे 5 चेंडू आणि 2 धावेची गरज आहे आणि त्या 2 धावा मात्र जमतील की डिपेंड होतील. पुन्हा एकदा शॉर्ट फाईन लेग मधून चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल झालाय आणि चेंडू सरळ निघालाय तो सीमा रेषेच्या बाहेर 4. आणि या चौकारानं मात्र विजयी फटका पाहायला मिळाला आणि हा सामना मात्र जिंकलाय तो मात्र जय दुर्गा रोहिंजन संघाने समोर तुम्ही पाहताय तो संघ तुम्ही पाहिला तो मोह संघ आणि त्या मोह संघाला मात्र इथे या स्पर्धेमधून आपण पाहतो की त्यांचं अस्तित्व आणि आपण पाहिलं तर या स्पर्धेमधलं संपलं गेलंय. तर विजय संपादन करणारा संघ तुम्ही पाहिला रोहिंजन संघ. रोहिंजन संघाला शुभेच्छा आणि त्यानंतर मग